हाय एव्हरीवन, मी प्रिया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। खूप दिवसांनी व्हिडिओ येतोय। तुम्ही कशा आहात? सगळे मजेत असाल याची आशा करते। चला तर आज आधार कार्ड सेंटरला जायचं होतं म्हणून जरा लवकर उठले होते। म्हणजे रियांच्या बाबांना लाईन लावायसाठी पाठवलं होतं, कारण रियांचं आधार कार्ड काढायचं होतं म्हणून। चला तर म्हटलं पटापट कामं पण आवरून घेऊया आणि पटकन निघून जाऊयात। पोहे वगैरे करून घेतले, म्हणजे नाश्ता वगैरे करून दिला आणि मग रियांचे बाबा गेले लाईन लावण्यासाठी। मग रियांस पण उठला होता। कुणी पाहिजे? तू पाहिजे ना? चलो। हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन, मी प्रिया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, खूप दिवस झाले व्हिडिओ आले नव्हते, गावावरून पण जाऊन आलो। मोठा व्हिडिओ बनला नव्हता कारण काही घरगुती कारणं होती त्याची। चल लवकर पटापट आवत उघड दरवाजा। तर मंडळी, रियांचे बाबा खूप लवकर गेले होते म्हणून लाईन पण लवकर लागली होती। त्यानंतर आम्ही घरी आलो होतो आणि बाहेर एवढं ऊन पडताना खरंच गरगरायला लागलं होतं डोकं वगैरे, कारण एवढ्या उन्हातून आता सवय नाही आहे। त्यामुळे आले घरी, पटापट जेवण करायला सुरुवात केली होती। पटकन जेवण करून घेतलं होतं। त्याच्यानंतर मग म्हटलं बाकीचं करूया, म्हणजे रियांसला भरून वगैरे घ्यायचं होतं। तर मंडळी, रियांच्या स्कूलबद्दल माझ्या मनात एवढे सारे प्रश्न आहेत। खरंच मला सजेस्ट करा कधी घालायचं स्कूलमध्ये, कारण काही जण म्हणतात 2.5 वर्षांनी घाला, काही जण म्हणतात 3 वर्षांनी घाला, काही जण म्हणतात एवढ्या लवकर नाही घालायला पाहिजे, काही जण म्हणतात लवकर घालायला पाहिजे, कारण काय मुलं रुळतात आणि मग छान बसतात स्कूलमध्ये। त्याच्यामुळे मला खूप कन्फ्युजनमध्ये आले आहे। तुम्हाला काय माहीत असेल ना, मला सजेस्ट करून नक्की सांगा। खरं त्यासाठीच म्हणून आधार कार्ड आज काढला होता। म्हटलं चला, आधार कार्ड माझ्याकडे मी काढला नव्हता, म्हटलं आज काढूनच घेऊया। आणि फायनली आज आधार कार्डचं काम झालं होतं। घरी आले, पटापट जेवण करून घेतलं होतं। त्याच्यानंतर मग पटापट कपडे वगैरे आवरायचे होते, तेही आवरून घेतले होते। बाकीचं म्हटलं नंतर करूया। त्याच्यानंतर मग थोडा आराम केला जेवण वगैरे करून झाल्यावर। काय केलं? मला झाला बघ, मम्माला समजत नाही ना. काय केलं? कसं केलं रियाश? कसं केलं तू? दाखव मला कसं केलं। कसं केलं दाखव। इथे प्रेस केलं एवढ्या जोराने? बिघडलंय ते। आम्ही आधार कार्ड सेंटरला पण जाऊन आलो। सकाळचं काम पण करून झालं सगळं। आधार कार्ड म्हणजे ते काम करून घेतलं एक आधार कार्डचं। आता संध्याकाळ झालंय, थोडं रिलॅक्स झालं, थकलो होतो कारण लाईनमध्ये पण खूप वेळ गेला आमचा। घरी आलो, जेवण केलं। आता म्हटलं रियाशला थोडं बाहेर घेऊन जाऊया, कारण कंटाळा आला रियाशला सुद्धा घरात बसून। रियाश इकडे इकडे, तू तयार आहे बाहेर जाण्यासाठी? इकडे दाखवते बघा तो कसा तयार आहे। रियाश लपून लपून बघतोय बघा। अरे हाय
ब्लॉग चालू केलाय आणि इकडे बघा. ए काय करतोय तू? असं असतं आमच्या घरामध्ये चालू नेहमी नेहमी. जरा मम्माचा जो डोळा चुकला की त्याने असं काय ते काढून घेतलं. चला जाऊया हो, निघूया आपण. चला. घरी यांचे पप्पा आहेत, खूप दिवसांनी दिसत आहेत ना. हाय का. तर मंडळी आम्ही आता जातो. कुठे जाऊया हो? तसंच फिरून येतो. ठीक आहे, टोपी घालत नाहीस तू? जर टोपी घाला, गरम होत आहे, ऊन आहे बाहेर ना. चल पिशवी दे इकडे, पिशवी मी ठेवते. मी दे पिशवी माझ्याकडे, दे ना पिशवी. हो तुझी गाडी घेऊन जायला मार्केट मध्ये चालला तू? नको, दे इकडे, मम्माकडे दे. बघ कसे दादा खेळतात. हा झोपलं. चल घेऊन चल. आजचा दिवस असा होता. उद्या भेटूया म्हणजे पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया. रियांश बाय कर. तोपर्यंत बाय बाय. बाय करा. आता रियांश रडू आलाय. रियांशला कारण काय माहिती का, त्याला घसरगुंडी हवी होती. बाय कर. बाय बाय. बाय करा. बाय बाय बाय. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.